खांडबारा ग्रामपंचायतीत तिरंगी लढत, सरपंच पदासाठी 3 उमेदवार रिंगणात। खांडबारा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ आणि मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खांडबारा येथे पोटनिवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे। सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील 3 उमेदवार रिंगणात उतरल्याने तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे। या निवडणुकीत वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 5 मधील अनुसूचित जमाती महिला राखीव प्रत्येक एका सदस्य पदासाठी थेट लढत होत आहे। येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून 29 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। याबाबतची अधिकृत अधिसूचना तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी प्रसिद्ध केली आहे। या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे। उमेदवारांकडून घराघरात जाऊन प्रचारावर भर दिला जाणार आहे। विविध पॅनल्सकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा वर्षाव सुरू असून गावात बैठका, चर्चासत्रे आणि रणनीती आखण्याची लगबग वाढली आहे। विशेषतः एकता पॅनल आणि युवा एकता पॅनल यांच्यात थेट सामना रंगत असल्याचे चित्र आहे। खांडबारा येथील व्यापारी वर्गाचा कल कोणत्या बाजूने झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या गावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून राजकीय हालचालींना वेग आलाय। सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा फैसला 29 एप्रिल रोजी होणार असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो हे लवकरच स्पष्ट होणार आहे। संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज।